माणूस भोईर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हायचं आहे. माणूस भोईर छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. माणूस ज्या पद्धतीने बॅटिंग केली आउटस्टँडिंग, खतरनाकच बॅटिंग पाहायला मिळाली असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये. डेंजरस बॅटर पण ज्याची ओळख आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी या आपण सन्मानित करणार आहोत. आशिषजी भोईर यांना मी विनंती करेन, या आपण आशिषजी भोईर आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. मॅचला लगेच सुरुवात होईल आणि मानस भोईरने जी बॅटिंग केली ती खरोखरच वाखाणणे जोगे. 7 बॉल 27 आणि 1 विकेट. माणूस जास्त वेळ घेणार नाहीये, थोडक्यात फक्त या स्पर्धेविषयी बोलत नाहीत. विथ द बॅट आणि विथ द बॉलने चांगलं प्रदर्शन दाखवतात. तर जाऊया आपण या मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक येते 8 आणि चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. काळी या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी थोडीफार थंड गुलाबी हवा आता वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. या निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान. आजच्या दिवसात करंजी काळान यांची खूप चांगली साथ आम्हाला मिळाली, दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. गेल्या वर्षात नितीन काळन हे आमच्या समवेत पाहायला मिळाले होते, त्यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळाला. आणि आकाजी भोईर यांचं मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करेन. दरवर्षीप्रमाणे आम्हाला नेहमीच समालोचनाची संधी प्राप्त करून देतात, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. चला स्पीडअप करा जरा गेम. खर्डे ऑन द टॉस अँड चूज टू बॉल. अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे, कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 4:20 झालेले आहेत. जरी अंधार लवकरात लवकर सर्वत्र पसरला, खेळाडू कक्षामध्ये एक चावी बाईकची मिळालेली आहे, तर ओळख पटवून आपण ती घेऊन जा. स्टार्ट ऑफ द मॅच. सौरभ पहिलं षटक हाताळण्याकरता ओमकार समोर. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. डीपमधून फिल्डर फार वेगाने येत आहे. लॉंग चेस करावं लागलं होतं, परंतु 2 धावा काही रोखूच शकणार नाहीये. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाहीये. सुनील मनोहर गावस्कर वेंगुर्लेचे राहणारे लिटिल मास्टर यांनी सांगितलं, एक एक रनसाठी काय कष्ट करावे लागतात हे जुन्या काळातील खेळाडूंनाच माहिती. आता षटकार चौकार आले की विदिन सेकंदामध्ये रील्स बनतात, परंतु या सिंगल डबलला आपण तपासून पहा. हा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स नव्हता आणि त्यामुळे आपण पाहत आहेत 1 फॉर दी ओव्हर. पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, वॉर्न केले गेले. पहिल्याच बाउन्सला संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. जय पवार सर, ज्यांच्या माध्यमातून अनेक पंचांना मात्र व्यवसाय खूप चांगला मिळाला आहे. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली होती, मात्र नशिबाने सुरेख साथ दिली नाही. बॉल बरोबर पायावर जाऊन आदळला. जर कदाचित तिथे थोडीफार मिस्टेक केली असती तर बॉल ट्रॅव्हल होऊ शकला असता. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डीप बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी मधोमध. 1 रन मिळेल, 4 रन. सौरभ सिंगल डबलला महत्त्व देतोय. आतापर्यंत बॅटरला हात खोलण्याची संधी पुरेपूर प्राप्त करून देत नाहीये. ऑन साईडला फ्लिक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी सुरेख फेकी होत असताना पाहायला मिळते खांद्याच्या जोरावर. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर. ओमकार आणि विश्वास सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही बॅटर. पॉवर प्लेचं बंधन. अप्रतिम चांगला बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट एफर्ट. चांगले प्रयत्न. नो पेन नो गेन. कष्ट विना फळ नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, हे दर्शवत असताना 1 रन मिळते. पहा फॉलो थ्रू मध्ये काय कष्ट घेतलेत, अगदी झुकले होते. 100% दिले. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 6 रन. चांगला बॉल, यावेळेला बॅटची एज आणि
काही इंचांवर जमिनीपासून काय बॉल ह्या वेळेला गॅदर केला जातोय. अतिशय चांगली विकेट किपिंग. कॉटआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. विश्वासाने फलंदाजी करू शकला नाही. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. MS धोनीची आठवण करून दिली प्रल्हाद पाटील यांनी. जबरदस्त 07 नंबरची परिधान जर्सी करणारा. सहा धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर बाय प्रल्हाद. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. फिल्डर फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. फेकीपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एकेरीने पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज सौरभच्या नावावर अधिराज्य आणि पॉवर प्लेमध्ये प्रतिबिंब उमटवलं ते सौरभ या गोलंदाजाने. 7-1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बॉलमध्ये 4 ओमकार. हरीश 1 आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळतोय. सातच्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळी करत असताना 28 पर्यंत जाऊन पोहोचतील. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगले लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहू शकलात. खांबाळपाडा या टीमला 34 धावांपर्यंत फक्त समाधान व्यक्त करावं लागलं होतं. वाकलन बीने काय चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतरचा तो प्रवास वाकलन बीचा आजच्या दिवसामध्ये खूप चांगला राहिला. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की करायची असेल तर अलीकडच्या काळामध्ये कॉम्पिटिशन वाढले. जर तुम्हाला ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर आता ऑलराऊंडरची भूमिका तुम्हाला निभावावी लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. तो एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण क्रिकेट असो किंवा ऑल इंडिया ओपन असो. अप्रतिम चांगला बॉल आहे का नाही. मात्र पंच यावेळेला 2 हात समांतर रेषेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. कोळेगाव टीम प्रथम बॅटिंग करताना. गोलंदाज आहे आयुष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगलं होतं. फलंदाज बाद. चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द डगआउटमध्ये जात असताना आपण पाहताय सेकंड विकेट डाऊन. 8 वर 2 धक्के बसले गेलेत. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल. सिच्युएशननुसार खेळण्याची कला मात्र प्रत्येक फलंदाजाला अवगत आहे परंतु त्या कलेचा योग्य त्या वेळेला योग्य उपयोग केल्यानंतर मात्र संघाला खूप काही पाठिंबा मिळतो. कारण आयुष्यात कितीही पाठिंबा असला ना तरीसुद्धा मात्र यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. 8 वर 2. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू थोडासा मात्र जरूर आपण पाहतायत खाली राहिला होता. 1 रन मिळेल. धीरज संतीला आपण पाहतायत. रवींद्र संती जे अप्रतिम स्पेशल खेळाडू आहेत जे पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाच होता. आणि स्पेशल खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळतात. अभिमान असावा कोळेगाव टीमला.
यावेळेला आपण पाहिलं तर ऑफ साईडला खाली राहिला होता हा बॉल, परंतु व्यवस्थित यावेळेला गॅदर करू शकले नाहीत, कलेक्ट करू शकले नाहीत, कॅरी करू शकले नाहीत आणि अशा प्रकारे 2 रन मिळत असताना यस पंच सांगतायत की रनआउट आहे की नाही या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. डिसेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. रवींद्र संते यांनी इंडियाची जी जर्सी ब्ल्यू कलरची परिधान केली होती, हा अभिमान आहे कल्याण डोंबिवलीचा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता एक स्पेशल प्रेक्षणीय सामना आपण पाहू शकता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. वसई तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर डिसेबल क्रिकेट प्रथमतः पाकिस्तान बरोबर पहिलं शतक झळकावणारा रवींद्र नारायण पाटील मॅन फ्रॉम कोपरी विरारचा. आणि आज वानखेडे स्टेडियमवर सुद्धा मात्र फिजिकल डिसेबल क्रिकेट सुरू आहे. 16, 17, 18 या 3 दिवसांमध्ये सेफ आहे. रन्स कंप्लीट झाले. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला फटका तर आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली. उशिराने फेकी झाले. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. सिंगल डबल मधून प्रेशराईज करतायत दोन्ही बॅटर क्षेत्ररक्षकांवर. आणि हीच लाईफलाईन असते. जेव्हा षटकार चौकार येत नाही त्यावेळेला सिंगल डबलने फलक हलतं राहतं. एक गोलंदाजाची जी लय असते ती बिखरली जाते. त्यामुळे सिंगल डबल ही लाईफलाईन आहे. क्रिकेटमधील बेसिक आहे. ऑन साईडला फटका तर छान होता. डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ओंकार गॉन. IPLचा सीझन 1चा टुर्नामेंट ऑफ द बॉलर म्हणून जो ओळखला गेला भावेश पवार याच्यावर हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. खूप चांगला खडतर प्रवास आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता या खेळाडूंचा खडतर प्रवास करत यशस्वी झालेत. ऑफ साईडला जरूर चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. एकेरीने दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर. 15 धावा 7.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करतायत. जशी सिच्युएशन आपण पाहिली तर वाकण बी टीमची होती. 19ला जवळजवळ आपण पाहिलं तर 5 विकेट्स गेले होते. 2 षटकांचा खेळ झाला होता. इथे 15 धावा आहेत. 3 विकेट्स गेलेत. इथून मात्र काय प्रत्युत्तर देतील का? 12 बॉलमध्ये 5 ते 6 मोठे मल्टी हिट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील का? याकडे लक्ष असेल. या गोष्टीचा सारासार विचार आपण पाहणार आहोत, बघणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आई गावदेवी चषक घे सर 2025. आयुष्यात मात्र वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात मित्रांनो. म्हणून डाऊन दी अर्थ रहा, मग पहा तुम्हाला क्रिकेट कुठे पोचवेल याचा नेम नाही आहे. 15ला 3, 12 बॉल आहेत. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. फलंदाजाचा मनकवडा ओळखला होता. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अगोदरच मिडल स्टंपवरून ऑफस्टंपला हलकेसे शफल झाले होते. गोलंदाजाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ मिळाला आणि सांगितलं की यस वाईट यॉर्करने मात्र या बॉलची सांगता करेन. गुड डिलिव्हरी अतिश म्हात्रे. 15ला 3.
ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शो करण्यात अर्थ नाहीये. चौकार. ला 3. 19 लॉस ऑफ 3 विकेट. धावा येत आहेत आता धीरजच्या बॅटमधून. चांगला बॉल परफेक्ट यावेळेला यॉर्कर पाहायला मिळतो. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल, एक्सलंट डिलिव्हरी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रल्हाद यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑफ्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु इथून सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगला बॉल पुन्हा एकदा. मात्र यावेळेला बुटांतील जादू दर्शवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना इन्व्हाइट करतोय मोठे फटके मारण्यासाठी, परंतु इथून मात्र बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. फिंगरचा परिपूर्ण उपयोग करतोय. फ्लाईट बॉलला देत असताना आपण पाहू शकाल. 19ला 3. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यासाठी अतिश मात्रेने खूप प्रॅक्टिस केली असावी. ऑन साईडला खेळला गेलाय. बिटवीन द गॅपमध्ये खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला पुन्हा एकदा. मात्र यावेळेला फुटचा वापर काही करता आला नाही. प्रयत्न चांगले केले होते सूरजच्या माध्यमातून. हा चौकार. गुड. क्यू 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू फार वेगाने निघून गेला. 23ला 3. चांगला बॉल होता. यावेळेला स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. पंचांकडे जरूर दाद मागितली आणि यस विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. शेवटच्या बॉलवर 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 23ला 4. चांगली गोलंदाजी अतिश मात्रेच्या माध्यमातून. जसं पिंटे यांनी माहिती दिली की सौरभ, सूरज आणि अतिश मात्रे हे जेव्हा तिन्ही मात्र खेळाडू आल्यापासून खार्डी टीम स्ट्रॉंग बनताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच एनर्जी लेवलने गोलंदाजी करताना तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशा प्रकारे प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. प्रॅक्टिस करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन, अलीकडच्या काळामध्ये एकाच मैदानात 20-20, 30-30 प्लेयर असतात. प्रॅक्टिससाठी आपण पाहिलंय, परंतु मन लावून जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक चांगला गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक बनतील. परंतु कारणं दिली तर तिथे मात्र तुम्हाला काहीच बनता येणार नाही. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागात आपण पाहिलंय की एक ओव्हर टाकल्यानंतर माणूस यावेळेला खेळाडू थकतो आणि सांगतो की मला कुठेतरी काम आहे, किंवा मोबाईलवर बोलत असतो, एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवून मात्र बातचीत करत असतो. परंतु तसं न करताना जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन एकजूट जर केलं, कॉन्सन्ट्रेशन लॅप्स न करताना जर चांगली प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली एक परिपक्व तुम्ही चांगला खेळाडू बनतील. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय, या बॉलला समोर खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा इन्क्लूड केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. लॉस ऑफ 4 विकेट. कोळेगाव टीम स्ट्रगल करते. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पाठलाग करायचा आहे. एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु 2 रन काही रोखू शकणार नाहीयेत. 1 मिनिट मॅच थांबवायची. अंपायर्स त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये जाताना. संघाची धावसंख्या 27ला 4. सूरज यावेळेला पंच मात्र त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत. या अंपायर या.
ह्या वेळेला 27-4 मॅच स्टार्ट होते. 4 बॉलचा अजून सुद्धा खेळ शेष राहिलाय. सूरज चांगला बॉल, वेग बरोबर, नियंत्रण बरोबर, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता आणि भेदकता. सुपर बॉलिंग, अनबिलिव्हेबल, ग्रेट डिलिव्हरी. फार वेग होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 27ला थांबले कोळेगाव या टीमची. अप्रतिम चांगला बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. omsai.mtc.live.in च्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले पहा. रोशन फरडला माहिती आहे की समालोचकाला ॲज अ कॉमेंटेटरला काय हवंय ऑन स्क्रीन, आणि ते दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली क्लॅरिटी, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. मॅग्निफिसेंट रोशन, हॅट्स ऑफ यू. 27-4 यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करतात तेजस म्हात्रे साहेब यांच्या सन्मानासाठी, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. षटकार 6. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका होता भूषणच्या बॅटमधून, कणखर षटकार आला. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता बॅक टू बॅक 2 सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली गेली आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आव्हान 7 बॉलमध्ये 18 रनची एक झंझावती खेळी पाहायला मिळते. भूषणच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला आणि संघाला सुस्थितीमध्ये. एक गोलंदाजाला काय हवं असतं, 40-45 धावा जेव्हा फलकावर असतात तेव्हा एक जरूर पाठबळ हवं असतं आणि तेच केलं. फायटिंगसाठी मात्र यावेळेला धावा उभारल्यात. भूषणच्या बॅटमधून 2 षटकार, 39-4. सूरजला 16 धावा खर्च केल्या सूरजने. हा वॅगन व्हील मिड ऑन, आणि त्यामध्ये मात्र एक ग्रीन कलरच्या ज्या ॲरो आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मात्र षटकारात परावर्तित केलेत. त्यानंतर चौकार आपण पाहिले तर एक फाईन लेगला चौकार आला. त्यानंतर ब्ल्यू कलर जे आपण पाहतायत डबल वर भर दिली गेली, आणि एक जर आपण पाहिलं तर ॲरो यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय जो लाईट ग्रीन आपण पाहू शकतायत. आणि हा बॅटिंग कार्ड ओंकार 8, त्यानंतर विश्वास 1, हरीश 1, धीरज 9, भूषण 18 आणि पराग 0वर नॉट आउट. एक्स्ट्रा 2 धावा आल्या. बॉलिंगमध्ये सौरभने 1 विकेट्स मिळवली, 1 षटक, 7चा इकॉनॉमी. आयुष 2 विकेट, 8चा इकॉनॉमी, 8 रन. अतिश 1 षटक, 8 रन, 1 विकेट आणि 8चा इकॉनॉमी. सूरज महागडा ठरला, 16 धावा स्लॉग ओव्हरमध्ये आल्या. आणि फॉलोअप विकेट जर आपण पाहिले तर 6 वर 1, 8 वर 2, 13 वर 3 आणि एक मोठी पार्टनरशिप 23-4. अशा पद्धतीने आपण पाहत आहेत 2 संघांमध्ये कोळेगाव वर्सेस खार्डी. आणि ज्या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात होईल करंजी काळन यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आई गावदेवी चषकाचे संपूर्ण आयोजकांचं मी मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख धन्यवाद व्यक्त करेन. स्पेशली आकाश भोईर आणि संपूर्ण टीमने जे मात्र समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली आजच्या दिवसात, त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. यानंतरचा टॉस होईल. यावेळेला नागाव वर्सेस आपण पाहणार आहोत हेदुटणे या 2 टीममध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या के यांचा आवाज एक समालोचक आणि सूत्रसंचालक. आजचा दिवस मी या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद आकाशजी भोईर साहेब आणि संपूर्ण टीम. थँक्यू व्हेरी मच. सुजलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. हेड अँड टेल. यस, हेड.
नागाव टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही. स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत आपण? हो. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते आम्ही. म्हणजे मनासारखी फलंदाजी आली, 4 षटकांमध्ये काय माइंडसेट असेल? आतापर्यंत 60 धावा लागलेत, गेल्या मॅचचा विचार केला तर आपलं माइंडसेट काय असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत? हा मनोज भंडारी नाही आहे, नचिकेत भंडारी इन झाले. आकाशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे ऑर्गनायझर कसं वाटतं? चांगलं वाटतं खेळायला, पण विकेट पण चांगली आहे. तुमचा आवडता प्लेअर असा कोणता आहे जो आयडियल त्याला मानता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? अजून नाही ठरवलं. अजून ठरवलेलं नाही आहे, ठरवा आणि आयडियल माना. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे आयडियल मानत असतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने, परंतु त्या अगोदर न्यूज सेंटर अशी आहे, नागाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव के यांचा आवाज या आपण ऐकूया. करण काळा. Check. Thank you, Pramod. गाव आहे घेसर गाव. हे कुंभारांचं गाव आहे आणि फार जुनी परंपरा आहे घेसर गावाची. सध्या तरी आपण मातीची भांडी तितकीशी वापरत नाही, पण पूर्वीचा काळ जो होता, आता फक्त लग्नापुरती. मनोज जोशी आणि खापऱ्या डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट इज दॅट. सूरज फौजदारचा फटका, षटकार. दिलेली आहे मागच्या मॅच मध्ये सूरज फौजदारने दिली, जे फटके त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि इथेही तो देतोय कॉपी बुक स्टाईल. डाऊन दी ग्राउंड, ओठ आवळले आणि बॉलला थेट पाठवलंय. ताकद देखील होती आणि नजाकत देखील होती. 24 प्रिव्हियस मॅच मध्ये बनवल्या होत्या, इथे पहिल्या 3 बॉल मध्ये 14 बनवल्यात. 40 ला चेस कार्डी करते. हो, पुन्हा उडवलाय बॉलला, स्लाइटली ओव्हर पिच भेटला, कव्हरच्या वरतून डीप मध्ये बॉल. नो चान्स फॉर दी फिल्डर. चौकार. भूक आणि ती सध्या तरी मिटवली जाते, कारण 4ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय आणि 3 चौकारांसोबत एक षटकार देखील त्यामध्ये. धावा 18. 22 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा डाऊन दी ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न, पण यावेळेला मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल वॅकंट एरियामध्ये पडलाय. लॉंग ऑफ कव्हर करेल भूषण. धावा तोपर्यंत सहजरित्या 2 आणि या 2 धावांनिशी टोटल सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 20. पहिला 5 बॉल मध्ये अर्धा पल्ला पार केला या मॅचचा. 20 अजूनही बनवायचा, त्यासाठी बॉल देखील बाकी. 19 हलका शफल आणि देन हा जो फटका आता फसलेला आपण बघितला मागचा रिप्ले मध्ये. शेवटचा बॉल P1 मधला दक्ष. ऑन साइडला बॉल बॅटवरती मिडल झाला आणि मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे. निघालाय बॉल डीप मध्ये. 2 फिल्डर डीप मध्ये, थोडासा स्लो झाला तो. उचलून आता थ्रो केला जाईल. ट्रिपलला कॉल दिलाय
आणि करण निघोकर पोहोचला देखील स्ट्रायकिंग एंडला. सूरजकडे स्ट्राईक असेल. नेक्स्ट ओव्हरमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 18 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. आपण वळूयात आजच्या दिवसभरामध्ये अप्रतिम समालोचन, खरं तर आवाजाचा बेस आणि त्या आवाजाने आज आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध ज्यांनी केलं आपल्या अनोख्या शैलीने. गावत्यांचं माणिकपूर वसईवरून बिलॉंग करणारे प्रमोदजी शेडगे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मागच्या 2 ते 3 पर्वांमध्ये दरवर्षी या स्पर्धेमध्ये आवर्जून ज्यांची उपस्थिती आपण पाहतो, आकाशदादा भोईर यांच्या विनंतीला मान देऊन आई गावदेवी चषक 2025 मध्ये आपण आलात त्याबद्दल पुन्हा तुमचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू. 18 बॉल 17 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 6 बॉल 23 पहिल्या षटकामध्ये उभारलेला आहेत. फ्लाइंग स्टार्ट आणि पूर्ण या 23 धावा त्याच्याच आहेत. पुन्हा तो स्ट्रायकिंग एंडला देखील आहे. नेक्स्ट ओव्हर भूषण सध्या समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. 18 बॉल 17 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती की आपण तयारीला लागा, रेडी राहा. नागावने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करणार आहेत एदुडनेच्या अगेन्स्ट. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं एक्स्ट्रा कव्हर, पुन्हा ती गॅप त्याला दिसलेली आहे पण बॉल आणि बॅटचा आता कॉन्टॅक्ट झाला नाही. खार्डीची बॅटिंग ऑर्डर फार तगडी आहे सध्याच्या घडीला. केतन पहिल्या मॅचमध्ये नव्हता, आताही नाहीये. विशाल मात्रे नाहीयेत. शॉर्ट बॉल पूल करायचा होता, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. थँक्यू पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सर, मनापासून आभार. आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 24. 17 बॉल मध्ये 17 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत खार्डीला मॅच बनली आहे. त्याचं कारण मॅचचा टोन सेट केला सूरज फौजदारने आणि मोमेंटम त्यांच्याकडे सध्या तरी. करण कशी साथ देतोय पाहूयात. भूषण नेक्स्ट बॉल ऑप्शनचा फारच बाहेर कट तर करायचा होता, मात्र ते बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. हे चेक चेक (26) अजून या मॅच मध्ये 14 धावांची गरज आहे. चौकार आलेला आहे आणि डीप थर्ड मॅनला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटला मिस्टेक झाली. 4 ने सूरज फौजदार 28, खार्डी टीम 30. 10 धावांची गरज अजूनही. या मॅच मध्ये वर डोकंच करू दिलं नाही, कारण दक्ष जो पहिला गोलंदाज होता सुरुवातीपासून आक्रमण केलं. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. स्टेप आउट झाला. चॉप केला बॉलला भूषण येतोय, मात्र त्या अगोदर करण निघुकर देखील आलाय. एक धाव येते या बॉलवरती. सिंगल धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली. बॉल बाकी आहे 13 धावा पाहिजेत त्या 9. नागाव रेडी राहा आपण आणि हेदुटणीला विनंती आपण पॅव्हलियनच्या दिशेने जाऊन थांबा. रियांश 11, देऊ काळन आणि बंटी भंडारी यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे. दुसऱ्या बाजूला मिहिरा गावदेवी 12-13 नागाव. 31 पुढचा बॉल पोल करायचा होता. समोर हॅमर केलाय बॉलला. लॉंग ऑफ पाहत आहे, जज करताय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच त्यांनी पकडली आहे. 31 ला पहिली विकेट येते. खार्डीला पहिला धक्का. 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल 9 धावांची गरज.
31 पंडित जी इनका भी स्वागत है. 31 धावा पहिली विकेट आली आहे. 12 बॉल आणि या मॅच मध्ये 9 धावांची फक्त आता गरज उरलेली आहे. स्टार्ट जो भेटला पहिल्या षटकाला त्यांनी कॅपिटलाइज केला आणि या मॅच मध्ये येण्यासाठी आता 1-2 विकेटने जमणार नाही. बल्क मध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. विश्वास शॉर्ट बॉल, खराब लाईन, लेंथ, बॉल सीमा पार. फौजदारचा आणखी एक फटाका षटकार. काच फोडलाय. बॅटिंग फौजदारने केले. 11 बॉल 35, 3 धावांची गरज. once again same result. another big one. मॅच होते फिनिश. 40 ला चेस डाऊन करण्यात आला गावदेवी कार्डी कडून. 9 विकेट्स राखून हार्दिक अभिनंदन कार्डी, हार्ड लक कोळेगाव. आणि आता लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊ आणि त्याच बरोबरीने नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, नागा उतरा फिल्डिंग साठी. हे दुटणे ओपनिंग पेअर पाठवायचे तुम्हाला लगेचच. हा विनिंग शॉट पुन्हा एकदा आपण पाहूयात. धावा 40 चा चेस होता पण 41 एकट्या सूरज फौजदारने या मॅच मध्ये बनवल्या. मॅन ऑफ द मॅच मार्क अँड्री. आपले सहर्ष स्वागत आहे मार्क. 12-41 बनवल्या सूरज या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. मी त्यांना विनंती करेन या पण नागा उतरलेले ते दुटणे ओपनिंग पेअर लगेचच आपल्याला पाठवायचे. ही देखील मॅच 4 ओव्हरची असेल आणि आजचा जो असेल शेवटचा सामना. Match number 9.